नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर देवगिरी आय एस अकॅडमीचा संचालक. आज जो काही आपला नवीन जो काही पुढचा विषय आहे किंवा पेपर आहे तो आहे GS2. जो अगोदर आपण GS1 चे 2 पार्ट केलेले आहेत. त्या GS1 मध्ये जे काही भारतीय संस्कृती आहे किंवा सांस्कृतिक गोष्टी, इतिहास, भूगोल यांच्याशी संबंधित असणारा हा पहिला म्हणजेच GS1 आपण पाहिला व्यवस्थित मध्ये. म्हणजेच आपण सिलेबस हा डिकोड केलेला आहे. म्हणजे आता डिकोड कशासाठी करायचा आहे की आपल्याला ज्यावेळेस प्रश्न येतो त्यामध्ये कोणते एखादे शब्द असते त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित व्यक्त होता येत नाही. आता समजा भूमिका हा शब्द आहे. आता भूमिका म्हणजे काय आपल्याला समजतं, कोणती भूमिका, पण आपल्याला एक्झॅक्टली भूमिका म्हणजे काय हे आपल्याला व्यवस्थितपणे सांगता येत नाही किंवा ते लिहिता येत नाही. ज्यावेळेस आपल्याला ते सांगता येईल किंवा ते व्यवस्थित आपल्याला बोलता येईल त्यावेळेस आपण ते व्यवस्थित लिहू शकतो. त्यासाठी सिलेबस डिकोड करणं हा अतिशय गरजेचा महत्वाचा मुद्दा आहे बघानो. त्यासाठी आता दुसरा म्हणजेच GS2 म्हणजे जो प्रशासन, संविधान किंवा राज्यशास्त्र याच्याशी संबंधित असणारा हा GS2 चा जो काही पेपर आहे त्या GS2 चे पेपरचे आपण जे काही मी शब्द काढलेले आहेत ते डिकोड करण्याचा आपण प्रयत्न करूयात बघानो. आता महत्वाचा प्रश्न पहिला शब्द आहे तो म्हणजे प्रशासन. आता नेमकं प्रशासन म्हणजे काय तर आपल्याला एक ढोबळमानाने अर्थ किंवा जे काही म्हणता येईल. आता प्रशासन म्हणजे काय नेमका म्हणतो आपण, जे सत्य असतील किंवा जे गव्हर्नमेंट जे काही असेल म्हणजे जे सरकारमधले लोक असतील किंवा जे प्रशासकीय लोक असतील म्हणजे जे कायद्यांचा अंमलबजावणी करणारे जे काही लोक असतील ते सगळे प्रशासनामध्ये येतील असं ढोबळमानाने अर्थ म्हणता येईल. पण त्याची व्याख्या काय आहे ते ऐकून घ्या. प्रशासन म्हणजे काय तर शासनाची धोरणे, कायदे आणि निर्णय यांची प्रभावी अंमलबजावणी करून सार्वजनिक कामकाज चालविण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर प्रशासन असं म्हणतात वागांनो. ठीक आहे. आता जे काही धोरणं असतील, शासनाचे कायदे असतील, निर्णय असेल, हे सगळं याची अंमलबजावणी जे काही करत असतं त्या सार्वजनिक कामकाज चालवण्याची काही प्रक्रिया आहे त्याला प्रशासन म्हणतात. हे झालं व्याख्येच्या स्वरूपामध्ये. पुढचा शब्द वागांनो सामाजिक न्याय. आता सामाजिक न्याय ह्या ढोबळमानाने आपण काय म्हणतो, सामाजिक न्याय म्हणजे काय सार्व जनतेला समान न्याय देणं. ठीक आहे. तर आपण सामाजिक न्याय म्हणजे सामान्य जनतेला न्याय मिळवून देणं. आता सामाजिक न्याय जो काय आहे तो व्याख्येच्या स्वरूपात आहे का, समाजातील सर्व घटकांना समान हक्क, संधी आणि सन्मान मिळावा आणि पहिल्यापासून आहे का, सामाजिक न्याय म्हणजे काय, समाजातील सर्व घटकांना समान हक्क, संधी आणि सन्मान मिळावा तसेच सामाजिक, आर्थिक व राजकीय विषमता दूर करून समताधिष्ठित समाज व्यवस्था निर्माण करण्याचे तत्व म्हणजे काय आहे तर बघा सामाजिक न्याय आहे. यामध्ये महत्वाचे शब्द सांगण्यात आलेले आहेत. जे महत्वाचे शब्द कोणते, सामाजिक, आर्थिक व राजकीय विषमता दूर करायची आहे आपल्याला. ठीक आहे. मग सामाजिक आणि आर्थिक आणि राजकीय विषमता जी काय आहे. आता सामाजिक म्हणजे काय, सामान्य लोकांसाठी समान लोक सगळे असले पाहिजे बघा. ठीक आहे. त्यामध्ये महिला पुरुष समानता आली पाहिजे. जातीची उच्च नीचता जी काय आहे त्यामध्ये समानता आली पाहिजे. या बाबतीमध्ये सामान्य लोकांमध्ये किंवा समाजामध्ये जे काही समानता आहे. त्यानंतर आर्थिक समानता म्हणजे जे काही गरीब आहेत, श्रीमंत आहेत यांच्यामध्ये समानता आली पाहिजे. राजकीय विषमतामध्ये जे काही राजकारणातले जे काही संबंधित गोष्टी आहेत त्यामध्ये समानता आली पाहिजे. ठीक आहे. म्हणजे फक्त जे काही घराणेशाहीलाच तिकीट मिळलं जातं बघा, दिलं जातं म्हणजे आमदाराचा पोरगाच आमदार होतो, अशा पद्धतीने विषमता ही दूर झाली पाहिजे. पुढचा शब्द आहे औपचारिक. ठीक आहे. आता औपचारिक म्हणजे काय, आता ढोबळमानाने अर्थ आहे का, औपचारिक म्हणजे काय, एक विशिष्ट कायदा वगैरे करून किंवा विशिष्ट एखाद्या नियमामध्ये असणारे म्हणजे औपचारिक. ठीक आहे. आता एक औपचारिक म्हणजे आपण पॉलिटिक्सच्या संदर्भात एक शब्द वापरला होता बघा, औपचारिक मागणी केली होती काँग्रेसने. कशाची, संविधान सभेची. ठीक आहे. औपचारिक मागणी. त्याच्या अगोदर मानवेंद्रनाथ रॉय आणि महात्मा गांधींनी याची मागणी तर केली होती पण औपचारिक मागणी काँग्रेसने केलेली ही आपल्याला आपण तिथे शब्द पाहिलेला आहे बघा. तसंच औपचारिकची व्याख्या आहे का, नियम, कायदे, निश्चित प्रक्रिया आणि अधिकृत पद्धतीनुसार चालणाऱ्या गोष्टींना औपचारिक म्हणतात बघा. ठीक आहे. आता त्यासोबतच एक महत्वाचा त्याचाच विरोधार्थी शब्द आहे तो म्हणजे अनौपचारिक. आता अनौपचारिक म्हणजे काय, निश्चित नियम किंवा अधिकृत प्रक्रियेऐवजी परस्पर संबंध, प्रथा किंवा सवयीने केले जाते ते औपचारिक असते. त्याला काय म्हणतात बघा तर अनौपचारिक म्हणतात बघा. त्यानंतर पुढचा शब्द आहे वैधानिक. आता वैधानिक नेमकं काय आहे, त्यानंतर संविधानिक काय आहे ते किंवा अवैधानिक काय आहे तर ते समजून घ्या. आता वैधानिक म्हणजे ढोबळमानाने काय म्हणता येईल की संविधानामध्ये ज्याचा उल्लेख आहे
किंवा कायद्यामध्ये उल्लेख आहे असे वैधानिक असते. ठीक आहे, त्याची व्याख्या आहे का, संविधान, कायदा किंवा विधिमंडळाने केलेल्या अधिनियमाच्या आधारे निर्माण केलेले किंवा निर्माण झालेले मान्यता प्राप्त किंवा कार्य करणारे म्हणजे वैधानिक असतं बघा. त्यानंतर पुढचा आहे शब्द म्हणजे नियामक. आता नियामक काय म्हणजे नियम असतील किंवा नियम पालन करणारे जे काही गोष्टी असतील त्या. आता व्याख्या आहे का, नियामक म्हणजे नियमांचे पालन होईल याची खात्री करणाऱ्या संस्था किंवा यंत्रणेला नियामक असं म्हणतात बघा. ठीक आहे, आता वेगवेगळ्या संस्था देखील आहे बघा, नियामक संस्था म्हणून असतात बघा. त्यानंतर ती सेबी वगैरे जी काही आपण पाहतो बघा, इकॉनॉमिक्स मधली जी काही कन्सेप्ट आहे ती नियामक हा शब्द त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा. पुढचं आहे अर्धन्यायिक मंडळे. अर्धन्यायिक मंडळे म्हणजे काय, जिथं न्यायिक म्हणजे काय, जिथं न्याय मिळतो तिथं न्यायदान केलं जातं तिथं. अर्धन्यायिक म्हणजे न्यायालयाचं अर्ध काम करतायत, म्हणजे अर्ध काम म्हणजे ऍक्च्युली कोर्टाचं किंवा न्यायाधीशाचं अर्ध काम असं नाही, तर म्हणजे काय, जे न्याय द्यायचं काम आहे ते थोडंफार न्याय द्यायचं काम करतात अशी काही मंडळी आहेत ज्यांना न्याय देण्याचा अधिकार काही प्रमाणात दिलेला आहे, असे अर्धन्यायिक मंडळी. ते व्याख्येच्या स्वरूपात आहे का, कायद्याने स्थापन झालेल्या अशा संस्था ज्यांना विशिष्ट विषयांवरील वाद, तक्रारी किंवा अपील यांची सुनावणी करून निर्णय देण्याचे मर्यादित न्यायिक अधिकार दिलेले असतात बघा. ठीक आहे, अशा पद्धतीने हे अर्धन्यायिक मंडळी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा शब्द आहे महत्वाचा म्हणजे धर्मादाय संस्था. आता धर्मादाय संस्था नेमकं काय आहे, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन्स म्हणजे काय, तर जे काही वेगवेगळ्या संस्था म्हणजेच आपण धर्मादाय संस्था म्हणजे काय, शिक्षण क्षेत्रात असेल किंवा आरोग्य क्षेत्रामध्ये असेल किंवा वृद्धांच्या बाबतीमध्ये असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी सामाजिक कार्य करणाऱ्या ज्या काही संस्था असतील त्याला आपण धर्मादायी संस्था म्हणू शकतो. पण आता व्याख्येच्या स्वरूपात आहे का, ते म्हणजे शिक्षण, आरोग्य, गरिबांचे पुनर्वसन, सामाजिक कल्याण, पर्यावरण संरक्षण किंवा इतर सार्वजनिक हिताच्या उद्देशाने स्थापन झालेली आणि नफ्याचा उद्देश नसलेली संस्था म्हणजे काय आहे, तर धर्मादाय संस्था आहे बघा. ठीक आहे, त्यामध्ये एक महत्वाचे शिक्षण, आरोग्य किंवा गरिबाचं पुनर्वसन असेल, सामाजिक कल्याण किंवा पर्यावरण संरक्षण असेल, या सर्व गोष्टींसाठी स्थापन झालेली आणि नफ्यासाठी स्थापन नाही झालेली म्हणजे काय, आपल्याला धर्मादाय संस्था म्हणता येईल. पुढचा शब्द आहे मानव संसाधन. आता मानव संसाधन म्हणजे आपल्या समोर काय येतंय की मानव म्हणजे तर आपला माणूस आहे. ठीक आहे, माणूस आहे म्हणल्यावर मानवाचं काय संसाधन आहे, मानवाच्या बाबतीमध्ये काय कोणत्या गोष्टी आहेत त्या आता व्याख्याच्या स्वरूपात म्हणजे ऐका, व्यक्तीचे ज्ञान, कौशल्य, क्षमता, अनुभव, आरोग्य आणि कार्यक्षमतेचा असा संच जो आर्थिक, सामाजिक आणि राष्ट्रीय विकासासाठी उत्पादकपणे वापरला जातो. ठीक आहे, आता मानव संसाधन म्हणजे काय, जशी आपली लोकसंख्या आहे बघा, आपण इकॉनॉमिक्स मध्ये देखील पाहतो की ही जी काही लोकसंख्या आपली जरी जगामध्ये एक नंबरला जरी आता आली असेल तरी आता त्या लोकसंख्या आपल्याकडे बहुतांश ही तरुण लोकसंख्या आहे बघा. आता या तरुण लोकसंख्येचा आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो, तेच म्हणजे काय, मानव संसाधन आहे. ठीक आहे, मानवाचा संसाधन म्हणजे खूप मोठा आपल्याला फायदा होणं म्हणजे माणसाकडे जे काही असलेले कौशल्य असतील, ज्ञान असेल, जे काही जे वापर करता येईल माणसाचा त्या पद्धतीने म्हणजे मानव संसाधन वापर. पुढचा शब्द आहे उपयोजने. आता उपयोजने म्हणजे काय, तर उपलब्ध संसाधने, त्यानंतर ज्ञान, तंत्रज्ञान किंवा साधनांचा नियोजित आणि परिणामकारक उपयोग करून उद्दिष्ट साध्य करण्याची. पुढचा शब्द आहे प्रतिमान. आता प्रतिमान म्हणजे काय बघा, तर एखादी घटना, प्रक्रिया किंवा संधानाचे स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी वापरला जाणारा संकल्पनात्मक नमुना किंवा आराखडा म्हणजे काय आहे बघा, तर प्रतिमान आपल्याला म्हणता येईल. पुढचा शब्द महत्वाचा म्हणजे अभिकरणे. आता अभिकरणे म्हणजे जे काही एजन्सीज आहेत, आता ह्या एजन्सीज म्हणजे काय, तर शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी, नियमन, सेवा पुरवठा किंवा विशिष्ट प्रशासकीय कार्य पार पाडण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्था किंवा यंत्रणा म्हणजे काय आहे, तर आपल्या अभिकरणे किंवा एजन्सीज आपल्याला म्हणता येईल. पुढचा महत्वाचा शब्द म्हणजे मंच. आता नेमकं मंच काय, आपल्याला ढोबळमानाने वाटतं की एखादं स्टेज वगैरे असेल, मंच असेल किंवा व्यासपीठ असेल. आता हे मंचची व्याख्या नेमकं काय ते समजून घ्या. समान उद्देश किंवा हितसंबंध असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांना चर्चा, विचारविनिमय, समन्वय आणि निर्णय प्रक्रियेसाठी उपलब्ध करून दिलेले औपचारिक किंवा अनौपचारिक व्यासपीठ म्हणजे काय आहे, तर आपलं मंच आपल्याला मानता येईल बघा. अशा पद्धतीने आपला जो काही GS2 हा जो काही सिलेबस डिकोड आपण केलेला आहे तो व्यवस्थितपणे आपल्याला महत्वाचे मी शब्द त्यामध्ये डिकोड केलेले आहेत. अदरवाईज तुम्हाला त्या सिलेबस मधले अजून काही शब्द वेगळे वाटले तर मला बिनधास्तपणे कमेंट करून किंवा माझ्या वैयक्तिक फोन नंबरवर व्हॉट्सअपला किंवा अदरवाईज मला फोन केला तरी काही हरकत नाही. तत्पूर्वी महत्वाचं म्हणजे आपल्या देवगिरी आयएस अकॅडमीच्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबायचे आहे.
आणि प्रत्येक व्हिडिओ पाहून त्याला लाईक शेअर कमेंट करायचं आहे. नक्कीच तुमची जी काही हे सगळं कृती असेल ती माझ्यासाठी ऊर्जा देणारी असेल. तुमचं सबस्क्राईब बटन हे देखील माझ्यासाठी ऊर्जा असेल. त्यासाठी सर्वांनी मला त्या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तत्पूर्वी धन्यवाद.